मग आम्ही दाढी खरीच करू, त्यांना गोरगरिबांना उपाशी मारायचे. मनोज जरांगे यांचा भुजबळांवर पलटवार. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला वाद संपण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी अहमदनगरमधील एल्गार सभेत आक्रमक वक्तव्य केले. त्यांनी न्हावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली, त्यामुळे त्यांच्या दुकानात न जाण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. आता ते जर तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व न्हाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करू नका, त्यांना आपापसात भादरू द्या, असं भुजबळ यांनी म्हटलंय. त्याला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय. मग आम्ही दाढी घरीच करू, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला. भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते आमची दाढी करणार नसतील तर मग आम्ही दाढी घरीच करू. त्यांना गरीब लोकांना उपाशी मारायचं आहे. गरीब मेलं पाहिजे हे त्यांचे स्वप्न आहे. ते 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण मिळू देत नाही. आता त्यांना व्यवसाय करू देत नाही. ओबीसींनो, लक्षात ठेवा, मराठाच तुम्हाला साथ देणार आहे. ते तुम्हाला संपवण्यास निघाले. त्यांची साथ देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. सरकार बोलताय एवढा मोठा मंत्री असून पुढे खाडाखोड केलेलं आहे. शेवटी शासन आहे, शेवटी कायदा आहे, शेवटी नियम येतं, अधिसूचना आहेत, त्याच्यासाठी समिती आहे, त्याच्यासाठी अभ्यासक आहेत. इतक्या मोठ्या सोयीसुविधा सरकारनं उपलब्ध केलेल्या असून स्वतःच्या सरकारवर शंका घेतोय. स्वतःच्या सरकारवर शंका घ्यायची आणि अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचं, हे त्याचं स्वप्न आहे. आता म्हणजे एकूण अशी शक्यता दिसते ती की याला असले काहीतरी सरकारवर आरोप करायचे आणि या दोन लोकांना डॅमेज करायचे. कारण अजितदादांना डॅमेज केलं म्हणजे त्याचं भागत आहे आणि यांच्याविषयी पण आरोप करायचे फडणवीस साहेबांबद्दल आहे. त्याला ती सवय लागली. आम्हाला काय वाटत नाही त्याचं. आता पूर्वी वाटत होतं, पण आता काय वाटत नाही, कारण जे सत्य आहे ते बाहेर पडले आणि सरकारनं ते एक स्टेटमेंट त्यांनी काल असं केलेलं आहे की न्हाव्यांनी मराठ्यांच्या दाढी कटिंग करू नयेत. त्यामुळे कसं बघतात, हजामती करू नयेत, त्यांना हजामत करून द्या. मग आता त्याचं काय माहिती आहे का, त्याचा विचार आहे. त्याला गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, हे त्याचं स्वप्न आहे. मग ते त्याच्या जातीचे असो नाही तर ते मराठ्यांचे असो, एखाद्याचं वेगळे विचार असतील आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही. जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण. आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्याला म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं. आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसींचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न. त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत आता. कारण गोरगरीब ओबीसी बांधवांना साथ मराठाच देणार आहे. तो किती म्हणला तरी फक्त ओबीसी बांधवांना विनंती, इथून पुढं तरी आता शाने व्हा. तो किती तुम्हाला संपवायला निघालाय, त्याला बळ देऊन विनाकारण तुमच्या घरात साप घेऊ नका तुम्ही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.